तर उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री आहे म्हटल्यावर सगळ्यांचा उपवास असतो महाशिवरात्रीच्या दिवशी. म्हणून मग इथे आदल्या दिवशीच साबुदाणा भिजवून घेत होती. कारण सकाळी जर भिजवला ना तर लवकर 10 वाजेपर्यंत होत नाही. म्हणून आदल्या दिवशी रात्रीच जो आहे तो भिजवून घेते. तर सगळ्यात पहिले साबुदाणे ना धुवून घेते एका पाण्याने आणि मग त्यानंतर धुतल्यानंतर मग त्यामध्ये पाणी टाकून आता भिजत ठेवून देईल रात्रभर. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री आहे, पूजा वगैरे करून झालेली आहे. म्हणूनच पूजा करून घेतली. तर पूजा झाली आहे. फुलं असतील तर आज फुलं पण होते. तर आदल्या दिवशी 2 जास्वंदाची फुलं आली होती, जी की कोमजली होती. तर ती तर काही नाही, पण गुलाबाची मस्त अशी 4-5 फुलं होती. तर त्यातलंच एक फुल आता आज महादेवाला वाहणार होती. कारण बेलपत्र वगैरे तर काही इथं नव्हते, जवळपास कुठं मिळाले नाही मला. तर जे झाडावर गुलाबाचं फुल आहे, तर तेच देवांना वाहिलं होतं. हात जड हात. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आज काय महाशिवरात्री. काय आज खाली बोलवणार आहे? नाही रे बेटा, सोसायटीत नाही आहे कार्यक्रम. महाशिवरात्री प्रत्येक सण के क्लब हाऊसला सेलिब्रेट होतील का? आज उपास आहे, तुझा पण उपास आहे आज, कळलं का? हां, काय खाल्लं? इमली. इमली चालते, इमली गुड चालतो, पण आता दुसरं काही नको खाऊ, भाजी पोळी नाही खात, कळलं का? मी आता साबुदाणा बनवते. आज अहो गेले होते सकाळी, कारण बटाटे संपले होते. बटाटे नव्हते तर बटाटे पण घेऊन आले आणि त्यासोबत गाजर, टमाटो, पत्ताकोबी म्हणजे उद्यासाठी भाजी लागेल तर ते पण घेऊन आले. तर आता करते साबुदाणे. काल रात्रीच भिजू घातले होते, झालेत. आज जास्त असं काही बनवणार नाही आहे. दरवेळेस ना मी खूप बनवते. रताळ्याचा शिरा, कीस, बटाटे, तिखट बटाटे ची भाजी ती बनवते, भगर आमटी बनवते, म्हणजे बरंच काही काही बनवते. पण आज ना बनवणार नाही आहे फार जास्त साबुदाणाच, कारण की अहो पण म्हटले जेवायचं नाही आहे फार जास्त, थोडंसंच खायचं आहे. रोणीसाठी लागलं तर दुसरं काहीतरी बनवून देईन, पण आता फक्त साबुदाणा बनवते. चला. तर आता ना बटाटे वाफवायचे होते, असं काय नाही, मी चिरून पण घेते. पण म्हटलं आता एअर फ्रायरमध्ये ना ट्राय करून बघते की बटाटे असे वाफवले जातात का. जसं आपण चुल्यात बटाटे टाकले तर ते कसे छान असे शिजतात. तर उकडवण्यापेक्षा ना आता एअर फ्रायमध्ये ट्राय करून बघते. चल पण ट्राय होतंय का, ट्राय हरकत आहे. तर यामध्ये शेंगदाणेच केलेले आहेत मी, त्यानंतर काही हे केलं नाही आहे. छोटे छोटे टाकते म्हणजे पटकन होतील. तर इथं मी 6-7 बटाटे टाकले आणि आता बघते की ते होतात की नाही एअर फ्रायरमध्ये. स्पीड जास्त. ओके, हे टाइमर आहे. हां, हे मिनिट आहे आणि हे किती टेम्परेचर ठेवायचं आहे ते. आता त्याचे एक एक पार्ट आहे ना हरवून टाकशील. हां, तुटणार नाही, पण हरवून टाकायचं. एक पट्टीचा वरती गेला. बरं, ठीक आहे.
तर बटाटे मी एअर फ्रायरला वाफवायला लावले होते. खरं तर मी बऱ्याचदा असं चिरूनच घेते, ते छान लागतात. पण यावेळेला एक ट्राय करायचं होतं, की खरंच होतं की नाही फर्स्ट टाईम, तर म्हणून मग एअर फ्रायरला बटाटे वाफायला लावले होते. बॉईल वगैरे त्यात त्याने फ्राय करून घेत होती. बघूया आता होतंय की नाही, कितपत व्यवस्थित होतंय, तसंच होतंय का? तोपर्यंत इथे जो रात्री मी साबुदाणा भिजवला होता, तर तो जरा मोकळा करून घेत होते आणि माझ्याकडनं एक चुकलं, की माझं जास्त पाणी साबुदाण्यांमध्ये टाकलं गेलं. खूप जास्त पाणी झालं होतं. त्यामुळे ना असे साबुदाणे जे होते ते थोडे गचगचीत झाले होते, सॉफ्ट. जास्त सॉफ्ट झाले होते साबुदाणे आणि त्यानंतर बटाटे इथे मी चेक करून घेत होती. एक 10 मिनिटं लावले होते मी आणि त्यानंतर चेक करून घेतलं, की झालेत की नाही. तर बाहेरनं ते झाले होते, आतमध्ये थोडे कच्चे होते, म्हणून मग मी इथे ना त्यांना मधून कट करून घेत होती. 2-2 त्याचे स्लाईस करून घेतले. एका बटाट्याचे 2 तुकडे केले आणि मग त्यानंतर परत एक 5 मिनिटासाठी एअर फ्रायरला लावून घेत होती. आधी तुकडे करून घेते, 2-2 तुकडे करून घेते, जेणेकरून पटकन होईल आणि त्यामध्ये काय असं पाणी वगैरे नाही आहे, की त्याचं साल वगैरे असं की मिक्स वगैरे होईल. एकदम व्यवस्थित होतं त्यामध्ये. तर बटाटे मी वाफायला परत लावून दिले होते आणि त्यानंतर ना शेंगदाण्याचं कूट करून घेत होती. शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले होते, त्यामुळे आता भाजायची वगैरे काही अशी गरज पडत नाही. लगेच कूट करता येतं जर भाजलेले शेंगदाणे असतात. आणि शेंगदाणे हे एअर फ्रायरमध्ये भाजले होते तर खूप छान झाले होते. म्हणजे ज्या पद्धतीनं ते भाजले गेले होते ना, अप्रतिम होते. जसे आपण तव्यावर भाजतो तर काही ठिकाणी जास्त भाजले जातात, तर असं असतं. तर याच्यामध्ये ना एअर फ्रायरमध्ये एकदम मस्त असे भाजले गेले होते आणि जरी बाहेरनं ना असे काळे जळालेले अजिबात नव्हते आणि एकदम मस्त असे कुरकुरीत झाले होते असं म्हणू शकतो. जसे बाहेरचे खारी शेंगदाणे असतात तसेच सेम. तर कूट वगैरे करून घेतलं, तोपर्यंत बटाटेही होऊन जातील. आणि तूप टाकलं होतं कारण माझ्याकडं शेंगदाण्याचं तेल वगैरे नव्हतं. मोस्टली मी उपवासाला शेंगदाण्याचं तेल एक सेपरेट आणून ठेवते, ते वापरते. सोयाबीन वगैरे ते काय वापरत नाही. तर ते नव्हतं म्हणून मग तुपात आज मी साबुदाणे बनवणार होती, तर तूप टाकलं आणि त्यानंतर बटाटे पण छान असे वाफून झाले होते आणि त्याची स्किन पण अशी एकदम व्यवस्थित निघत होती. म्हणजे जसे आपण बॉईल करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने एअर फ्रायरमध्ये ते वाफवले गेले होते. स्किन वगैरे काढून त्याचे तुकडे करून घेतले होते, बटाट्याचे काप करून घेतले होते छान. आणि त्यानंतर ना तुपामध्ये जिरं घातलं. जिरं पण मी वेगळं सेपरेट जे असतं पॅक तेच वापरते, मसाल्याच्या डब्यातलं जिरं वापरत नाही. कारण त्यामध्ये कसं आपण याच्यात त्याच्यात हात घातलेले असतात, त्यामुळे ते उष्ट झालेलं असतं, म्हणून सेपरेटच वापरते. आणि आज ना लाल तिखटचे साबुदाणे बनवणार होती. झालं असं की सकाळी अहोंना मी बटाटे घ्यायला पाठवलं, पण माझ्या लक्षातच राहिलं नाही की हिरव्या मिरच्या पण संपल्यात. आणि मोस्टली ना हिरव्या मिरच्यांच्या साबुदाणे जे असतात ना ते आवडतात खूप, तेच छान लागतात. पण ऑप्शन नव्हतं आणि एकदा त्यांना पाठवलं होतं आणि परत ते बाहेर जातील, चिडतील वगैरे, म्हणून मग मी काय बोलले नाही. आणि तसंच लाल तिखटचंच म्हटलं ठीक आहे बनवून बघूया. तर यावेळेला लाल तिखटचे साबुदाणे मी करणार होते. तर बटाटे मी आधी वाफून घेतले आणि त्यामध्ये मीठ टाकलं होतं. असं की जर आपण नंतरून मीठ घातलं ना तर ते बटाटे जे असतात ना ते असे साधे लागतात आणि त्याला ना अशी टेस्ट लागत नाही. म्हणून मग मी आधी तुपामध्ये बटाटे परतून घेतले मीठ टाकून आणि त्यानंतर मग साबुदाणा घातला, जेणेकरून जे बटाटे असतात ना त्याला पण एक छान टेस्ट येते आणि साबुदाणा पण छान हे होतो. पण यावेळेचा साबुदाणा मी आधीही सांगितलं की माझा जरा गचगचीत झाला होता, पाणी जास्त टाकलं गेलं होतं माझ्याकडनं आणि त्यामुळे. आणि साबुदाणे पण ना प्रकार असतात. यावेळेला डीमार्टमधला जो सुट्टा म्हणजे जो मोकळा साबुदाणा असतो ना तो आणलेला होता, त्यामुळे ना त्याला पाणी कदाचित कमी लागत असेल, तर तो खूप असा गचगचीत झाला एकदम. म्हणजे खूपच हे झाला, सुटसुटीत काही नव्हतं, तसाच खाल्ला, ऑप्शन नव्हतं. आणि जो पॅकिंगचा साबुदाणा असतो ना तर त्याला जितकं मी पाणी घालते ना ते एकदम परफेक्ट असतं आणि साबुदाणा एकदम मोकळा मोकळा होतो. असो काय करणार. आणि मी ना जेवढा साबुदाणा भिजवला होता त्यातला थोडाच साबुदाणा मी टाकला, बाकीचा उरू दिला. कारण ना एवढा जास्त केला असता तर खाल्ला गेला नसता साबुदाणा, म्हणून मग मी तो तेवढाच केला आणि बाकीचा शिल्लक राहू दिला. कारण आज दिवसभर उपास आहे म्हटल्यावर रात्री चकली वडे वगैरे करेल त्याचे. तर इथं रोणीचा अभ्यास सुरू होता आणि आज अहोंना अभ्यास घ्यायला सांगितला होता, कारण आज रोणीतला सुट्टी होती शाळेला आणि आज तो घरी होता. खरं तर आज रविवारच होता आणि अहोंना पण सुट्टी होती.
तर म्हणून मग त्यांना सांगितलं की तुम्ही रोनीचा अभ्यास घ्या, जोपर्यंत मी स्वयंपाक करते तोपर्यंत. तर त्यांचा अभ्यास सुरू होता आज. छान अशी छडी वगैरे घेऊन बसले होते, अभ्यास करणार नाही अशीच घेतली होती. खरं तर तो मजाक मस्ती म्हणून घेतलेली होती ती. असो, त्यानंतर साबुदाणा वाफवत होता. तर यावेळेला ना चकली आणि वेफर्स जे होते ना ते पण मी आज यावेळेला एअर फ्रायरमध्ये ट्राय करून बघणार होती की खरंच छान असे भाजले जातात का, जसं आपण तळून घेतो ना तसंच त्यामध्ये होतं आहे का, असं ट्राय करून बघणार होते. तर जसे पाहिजे ना तसे त्यामध्ये झाले नव्हते, कारण ते ना एकदम असे बेक करतो आपण, तळल्यानंतर ते असे छान फुलतात. पण एअर फ्रायरमध्ये ना ते असे फुलले नव्हते, भाजले गेले होते पूर्णपणे. आतमध्ये कच्चा वगैरे असं काही नव्हतं, कच्चपणा नव्हता त्याला. पण जसे तळल्यावर जसे ते फुलतात छान असे मोठे होतात तसे ते झाले नव्हते. ते फक्त त्याचा कच्चापणा दूर झाला होता आणि लालसर झाले होते. असो, मी काय तळून काय घेतले नाही होते, ते तेवढंच साबुदाण्याबरोबर काहीतरी पाहिजे म्हणून मग मी तेवढेच भाजून घेतले होते. वेफर्स वगैरे काही केलं नव्हतं, कारण अहोंचीच इच्छा नव्हती. त्यांनीच सांगितलं होतं की आज उपवास आहे, तर आज उपवासासारखं फक्त साबुदाणा तेवढाच खाऊ, बाकी जास्त फार काही तामझाम करू नको. आणि रोनित कितपत उपवास करेल माहीत नाही, आता साबुदाणा खायला आणि थोड्या वेळानंतर तो जेवायलाही मागेल भाजी पोळी, म्हणून मग त्याचं काही खरं नाही. मग साबुदाणाच तेवढा केला. तर देवाला नैवेद्य देऊन देत होती आधी. साबुदाणा, दहीमध्ये साखर टाकलं, दही साखर साबुदाणाबरोबर छान लागते, आणि चकली. तर असं आपण आज देवांना नैवेद्य दिला. खरं देवांचा उपवास नसतो, पण जे बनवलं आहे ते नैवेद्य द्यायचं देवाला म्हणून दिला. त्यानंतर ना जेवण वगैरे करून घेतलं आम्ही, साबुदाणा वगैरे खाल्ला गेला होता, आणि त्यानंतर आलं होतं पार्सल. तर ते पार्सल ओपन करून बघत होती. तर मी मागवलं होतं किचन, जे आपण ओव्हन वगैरे ठेवतो ना त्याचं स्टँड मागवलं होतं. होतं असं की जिथे माझं फर्निचर केलं आहे देवघराच्या शेजारी जी जागा आहे ना त्या ठिकाणी ना एअर फ्रायर ठेवलं होतं, आणि मिक्सर पण आहेत, परत कांदा लसूण ते पण बास्केट आहे. तर तिथे ना खूप असा पसारा दिसतोस, खूप असं क्लीन वाटत नाही. म्हणून मग म्हटलं स्टँड घ्यावा, आणि एअर फ्रायर ठेवलं आहे, मिक्सर ठेवलं आहे, परत ते ठेवलं आहे, तर ते पूर्ण पसरलेलं दिसत होतं, छान वाटत नव्हतं. म्हणून मग म्हटलं स्टँड घ्यावं, जेणेकरून त्या स्टँडवर ना वर खाली कप्पे आहेत तर व्यवस्थित सेट होईल. आणि कांदा लसूण ना ते पण ना तिथं ठेवण्यापेक्षा ना त्याला पण एक ट्रॉली घेऊन त्यात व्यवस्थित ठेवावं. कारण होतं असं की ते कांदा लसूण पण तिथल्या तिथे ठेवून पण ना बरेच कांदे जे आहेत माझे खराब होतात, म्हणून त्याला पण एक ट्रॉली घ्यावी असं विचार करत होते. तर हे स्टँड मागवलं होतं मी. क्वालिटी वगैरे ओके आहे, प्राईसच्या मानाने ओके आहे. जे लोखंड आपलं असतं ना त्यानुसार, आणि त्याला कलरिंग वगैरे केलेली तसंच होतं. तर इथे ओपन करून घेतलं आणि सगळे पार्ट्स आधी चेक करून घेतले. तर अहो पण होते, तर त्यांनाच करायला लावलं, सोबत मिळून आम्ही करत होते. तर यामध्ये ना एक गडबड झाली आहे, दोघं मिळून करत आहे, पण तरी अहोंना नंतर कळलं की हे चुकीच्या पद्धतीने आपण लावलं आहे असं. सो तर सगळ्यात पहिले ना दोघं स्टँड ठेवले, आणि खाली जे हे असतात ना कप्पे ते जॉईंट करून घेत होतो आम्ही इथे. तर ते झालं असं की ज्या पद्धतीने मी लावते त्या उलट्या पद्धतीने लावायचं होतं, म्हणजे गुळगुळीत भाग जो असतो ना प्लेन सरफेस तो वरच्या साईडला होता, आणि जे फोल्ड केलेलं असतं ना ते खालच्या साईडला असतं. तर मी उलट्या साईडनं लावलं, पण पूर्ण स्टँड जे होतं ना ते आमचं लावलं गेलं होतं, आणि त्यानंतर लक्षात आलं की ते उलटं लावलं असं. पण आम्ही होतं तसंच राहू दिलं. असाही विचार केला की जो सामान आपण त्यावर ठेवू, छोटीशी बरणी जरी ठेवली ना तर ती त्या आजूबाजूच्या याच्यामुळे ना खाली पडणार नाही. गुडगुडीत भाग जर वरती ठेवला असताना तर पटकन सटकून खाली पडलं असतं, कारण त्याला ना मागच्या साईडला स्पेस असं पॅक असं काही नाही आहे, ओपन होतं. तर जसं लावलं होतं ना तसंच उलटं जसं होतं तसंच आम्ही राहू दिलं, त्यात काही त्याला काढलं नाही. आणि लावायला ना आम्हाला बराच वेळ गेला, कारण त्याला नट्स वगैरे खूप होते, ते नट वगैरे लावायचे होते, आणि ते टाईट करायलाच बराच वेळ जात होता.
आणि इथे पूर्ण स्टँड जे आहे ते रेडी करून झालेलं होतं. आणि त्यानंतर हेही लक्षात आलं की जो वरचा कप्पा होता ना तो आम्ही एकदम वरच्या होलमध्ये लावला होता. आणि जो माझ्या हातामध्ये रॉड आहे ना तर तो खरा तर वर लावायचा होता आणि जे वरची पट्टी लावली ना ती खालच्या होलमध्ये लावायची होती. पण ते लावलं गेलं होतं आणि नंतर असं वाटत होतं की ते नट एवढे टाईट केले होते ना तर ते नको परत काढायला. तर ते आम्ही खालच्या यालाच लावला, जो रॉड होता ना एक्स्ट्राचा. असाही त्याचा काही फारसा हे नव्हतं, उपयोग नव्हता, फक्त जस्ट एक सपोर्ट म्हणून होता, म्हणून आम्ही त्याला खालच्याच होलमध्ये लावला. सगळं लावून झाल्यानंतर ना या वेळेत आम्हाला लक्षात आलं होतं की आम्ही जे आहे ना ते उलटं लावलं. हे बघा, हे जे पार्ट होता ना खालचा तो वरच्या साईडला लावायचा होता पण तो आम्ही उलटा लावला. पण असो, आजूबाजूचे जे कॉर्नर्स आहेत ना त्यामुळे सपोर्ट राहील म्हणून आम्ही आहे तसंच राहू दिलं. त्यानंतर इथली जागा आम्ही क्लीन करून घेतली, कारण आम्हाला ते इथेच ठेवायचं आहे, या जागेवरच ठेवायचं आहे. म्हणून मग इथलं पूर्ण साफसफाई होऊन जाईल, क्लीनही होऊन जाईल. आणि मी जुगाड केला होता, जी डब्बा आहे ना, साखरेचा डब्बा आहे माझा, आणि त्याच्यावर एक पुठ्ठा ठेवला होता, जो की वेट मशीनचा बॉक्स जो होता ना त्याला मी कवर वगैरे करून घेतलं होतं आणि तो त्याच्यावर ठेवला होता. आणि त्याच्यावर मी एअर फ्रायर ठेवलं होतं, कारण खालच्या साईडला ठेवलं होतं ना तर खूप असं अडचण वाटत होती बाकी दुसरं. आणि त्याच्यावर जर हेवी वस्तू वगैरे ठेवली गेली तर अजून परत खराब व्हायला नको, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. म्हणून मग मी असा जुगाड केला होता, डब्यावर पुठ्ठा ठेवून त्यावर ते एअर फ्रायर ठेवलं होतं. आणि आता पूर्ण ती जागा आहे ती घासणीनं क्लीन करून घेते, कारण डाग पडतात, बरेच डाग तिथं पडत असतात, तर पुसूनही घेते. त्यानिमित्ताने जी आहे ती स्वच्छता तिथली होऊन जात होती, व्यवस्थित क्लीन होऊन जात होतं. स्टँड ठेवून बघितलं, आधी आम्ही असं आडवं ठेवून बघत होतो जेणेकरून स्पेस जी आहे ती बऱ्यापैकी रिकामी राहील, पण एकदम थोड्याशा इंचभरासाठी ते बसत नव्हतं. त्याचे जे पाय होते ना ते खाली बाहेरच्या साईडला येत होते, म्हणून मग आम्हाला असं आडवंच ठेवावं लागलं. आणि बऱ्यापैकी हे मोठं आहे, मला असं वाटलं होतं फोटोमध्ये की छोटं असेल, एअर फ्रायर खालच्या कप्प्यामध्ये बसणार नाही असं वाटलं होतं, पण ते एकदम व्यवस्थित बसलं. आणि होतं असं की त्याची जी पिन आहे ना एअर फ्रायरची, ती जिथं मिक्सरचं बोर्ड आहे ना तिथे लागत नाही. त्याला नेहमी जेव्हा यूज करायचं असतं ना मला किचन ओट्यावरच ठेवावं लागतं. किचन ओट्यावर ठेवूनच त्याची जी 3 पिन आहे ना ती वेगळी आहे आणि याची वेगळी आहे, तर ते बसत नाही त्याला. तर त्यानंतर ज्या वस्तू होत्या आणलेल्या एक्स्ट्राच्या, ज्या इकडं तिकडं ठेवल्या जात होत्या, किचन ओट्यावर होत्या बाकीच्या, तर त्या सगळ्या इथे व्यवस्थित सेट करून घेतल्या स्टँडवर. आणि असं सुटसुटीत वाटत होतं, ती जागा जी आहे ना ती पूर्ण अशी सुटसुटीत वाटत होती. आणि त्याला ना अँगल्स पण होते जेणेकरून हँग वगैरे करून ठेवायला. 8 अँगल होते, 4 इकडे आणि 4 तिकडे, पण त्या साईडला काही हँग करणारच नाही, कारण ते पूर्ण टच राहील भिंतीला लागून, म्हणून मग या साईडला सगळे लावले. तर आजचा व्लॉग एवढाच. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.